व्यवसायाची सुरुवात म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये गेलतो जोडीदारासंग बेर बार मध्ये. त्यांनी मागितला चकना खायला. चकना मागितला तर अशी पुडी सुट्टी झाली एकदम. फोडायला म्हणलं लई फोडायला 10 रुपयाला. म्हणलं आपण ह्या व्यवसाय केला तर काय होईल. हीच प्रवास की माणसाच्या मनात असलं तर करायचं म्हणतं काय करू शकत नाही माणूस. पण माणूस व्यवसायाला वेळ देत नाही हो. माणसाला वाटतं ह्याच्यात गोष्ट त्याच्यात पैसे गावते पण तू व्यवसाय बदलत जातो त्यात कुठल्याच सक्सेस होत नाही. पण जरा वेळ दिला 15 दिवस जर वेळ ठेवता बरं माझ्या सांगण्यावर नाही सक्सेस झाला म्हणजे ते काम आहे. बरोबर आहे, बरोबर. त्याने 15 दिवस वेळ द्यावा माझ्या मनाने. ना पेट्रोल नाही फिरणं नसतं पदर फिर 15 दिवस रिटर्न ऑर्डर कोणच आला पाहिजे पुढच्या आठवड्यात. धंदा करायला गेलं तर काय नाही 500 रुपयापासून माणूस धंदा करू शकतो. रोजगार नाही पाहिजे लोकांना मोबाईल पाहिजे. रमी सर्कल पे आ जाओ ना बाहेर असं म्हणते लोक. आणि रमी खेळत बसते मोबाईलवर. ऑनलाईनचा जमाना निघाला सगळा. कशाला रमी कशाला काय काम करा ना. काम केलं तर पैसे मिळतात. रमी सर्कल मध्ये पैसे नाही कशात पैसे नाही. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आता मी करमाळा तालुक्यातील पोफळज या अत्यंत छोट्याशा खेडेगावात आलेलो आहे आणि तुम्ही आता माझ्यासमोर पाहू शकता की जवळपास 20 ते 25 प्रकारचे प्रोडक्ट गावात तयार करून पूर्ण करमाळा तालुक्यातील अगदी छोटे छोटे व्यावसायिक असतील, हॉटेल असतील, त्यांना विकले जातात. मागील 4 ते 5 वर्षापासून विकास सुरसेवांनी हा घरगुती लेवलला सुरू केलेला उद्योग आज संबंध महाराष्ट्रभरामध्ये पसरत आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे उद्योग जर गावगाड्यात सुरू झाले तर रोजगार निर्मितीचं एक चांगलं साधन निर्माण होऊ शकतं. आपण त्यांचा मागच्या 4 ते 5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये त्यांना आपण सांगितलं होतं की 20 लाख रुपयाचं कर्ज त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून काढलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये एक 2 व्हीलर होती फक्त विक्रीसाठी, तीही दुसऱ्यांची. आणि आता तुम्ही जर पाहिलं तर स्वतःची एक 4 व्हीलर आणि रोस्टेड मेकिंग मशीन एक पाठीमागे घेतलेली. म्हणजे व्यवसायात तुम्ही स्टेप बाय स्टेप काम केलं तर व्यवसायाचा विस्तारही होतो, मार्केटही वाढतं आणि एक मोठ्या लेवलला व्यवसाय जातो. त्यामुळे आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कशा प्रकारचा त्यांचा हा उद्योग चालतो आणि एकंदरीत या व्यवसायाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. नमस्कार सर, तुमचं उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं मी स्वागत करतो. आता काय करताय सर आपण? आता आपलं पॅकिंग चालू आहे. काय खारा शेंगदाणा पॅकिंग आहे. अच्छा, काय पॅकिंग करताय आता? खारा शेंगदाणा पॅकिंग आहे. रोस्टेड खारा शेंगदाणा. रोस्टेड खारा शेंगदाणा. सर आता लोक म्हणतील की नेमकं तुम्हाला दिवस मिळणार नाही, तुम्ही रात्री 1:30 वाजता करताय. दिवसभर आपल्याला काम असतं. माल तयार करायला विकायचा, रातच्या तयार करायचा, दिवसा विकायचा. म्हणजे दिवसा काय काम करताय एक्झॅक्ट नेमकं? की माल सगळा तयार करायचा दिवसभरच करावं लागतो ना. वेळ नाही आपल्याकडे, माणसं नाही कामाला आपल्याकडे. छोट्याशा व्यवसायात आपलं चाललंय पुढे गाड्या. बरोबर आहे. मग दिवसभर हे तुम्ही रोस्टेड करून घेता अगोदर? नाही, संध्याकाळी आलो का ना मी 8 संध्याकाळच्या 7 वाजता माघार येतो. तर आमचा मुलगा म्हणजे बिजू घालून येतो त्यात सगळं. आणि मग परत आल्यानंतर मी माल तयार करतो आणि तिथनं पुढे पॅकिंग चालतं आपलं 4 वाजेपर्यंत. सकाळच्या 10-11 वाजता हॉटेल उघडते त्या टायमाला आपण तिथनं माल घेऊन निघून जातो. बरं. किती आता प्रोडक्ट मध्ये किती प्रकार आहेत? 25-30 प्रोडक्ट आहे ना. बरं, मागच्या जेव्हा आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट होते सगळे? आपले 3 10 आलतो आपण त्यावेळेस. अच्छा, म्हणजे सुरुवात अगदी आपली 3 प्रोडक्ट पासून झाली होती. 3 प्रोडक्ट. सुरुवातीला कुठले प्रोडक्ट होते आपले? फुटाणा खारा शेंगदाणा वाटाणा. 3च होते. 3च होते. त्याच्यानंतर आपण आता 25 वर आलो. काय कुठल्या प्रोडक्ट मध्ये वाढ झाली? आता वाढ केली म्हणलं तर म्हणायचं आपण फुटाण्यातच आपलं 6 प्रकार आहेत. अच्छा. हा, आता ही फुटाणा आहे ती हळदीवाला पिवळा फुटाणा. ही फुटाणा आहे ती बिना नमक चालणार नुसता फुटाणा आहे. म्हणजे कुणाला शुगर वगैरे असते त्यासाठी चालण्यासाठी ही स्पेशल ही फुटाणा जास्त चालतो. शुगरला ह्याला कशाला चालतो. आळणी फुटाणा, ही हिंग फुटाणा, ही आपला हरभरा मीठ लावलेला, तुम्हाला नमकवाला फुटाणा काळा आणि ती हिंग फुटाणा, असं 6 प्रकारचं फुटाण्यात येत आपलं. अच्छा, आता हे कुठे विकले जातात सगळे 6 फुटाणे? सगळं हे आपलं ही जी रोस्टेड आहे का नाही, माणसाला सध्या तेलातलं काय नको म्हणतो, ऑइल फ्री पाहिजे माणसाला. त्यासाठी ऑनलाईनला जास्त मागणी यायची. ऑनलाईनला पुणे मुंबई कुठनं 4 किलो 5 किलो 10 किलो कन्नड आणि खराब होत नाही. 6 महिने राहते खराब होत नाही. 6 महिने राहते खराब होणार नाही कुठलाच प्रोडक्ट. हे कारण ऑइल फ्री आहेत ना ते? ऑइल फ्री, पूर्ण ऑइल फ्री. बरं, त्याच्यानंतर आणखी काय कुठले प्रोडक्ट आहेत? आता ही चना डाळ ही तेलातली, पण आपण याला ऑइल फ्री करायची म्हणतं करून देऊ शकतो. तुम्ही माग बॉबी कोणी काय म्हणतं तेव्हा ते ऑइल फ्री आहे. बरेचसे प्रोडक्ट आपल्याला ऑइल फ्री वरच काम. आपण एक खरा शेंगदाणा आहे त्यातला बेसन कोटिंग मसाला शेंगदाणा घेतो. बेसन कोटिंग सोडून आपण रोस्टेड मध्ये सुद्धा तुम्हाला कोटिंग करून आपण देऊ शकतो बिगर तेलाचा. जशी लोकांची मागणी असेल तसा माल आपण तयार करून देतो. त्यामुळे आपलं प्रोडक्ट चालतं जास्त. आता मला एक सांगा सर, तुम्ही सुरुवातीला 3 प्रोडक्ट पासून सुरू केलेलं आहे खरं तर हा व्यवसाय, पण याची एक्झॅक्ट सुरुवात कशी झाली होती आपली? ही व्यवसाय म्हणजे आम्ही मित्रासंग गेलतो बार मध्ये. त्या टायमाला कळालं की याला स्नेक्स असते हॉटेलला खायला लागते.
लागते पण लई थोडं येत होतं, म्हणजे चेअरच नेमकं आणि म्हणलं एवढं लई स्वस्त कमी देते. मग जास्त लोकांना खाण्यासाठी किंवा आपला आयडिया तिथनं मिळली म्हणलं तरी चालेल बघा. तिथनं आपला आयडिया मिळेल आपण म्हणलं तर स्नॅक्सचाच व्यवसाय करायचा आणि जास्त खायला द्यायचं लोकांना, कमी खायला नाही द्यायचं. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे आता एक लक्षात घ्या की 3 प्रोडक्ट पासून सुरुवात केली, आता 25 प्रकारचा तुम्ही तयार केलाय. याची जो मार्केटिंगचा भाग आहे, कारण व्यवसाय उभा करणं जितकं सोपं आहे त्यापेक्षा कित्येक पटीने अवघड आहे तो बाहेर विकणं. खरं तर हीच कला आहे. आणि तुम्ही आता म्हणलाय की तुम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तुमचे शिक्षण कमी, पण भल्या भल्यांना जे मार्केटिंग जमणार नाही, तुम्ही ते मार्केटिंग आता करमाळा तालुक्यात केले. हे कसं शक्य झालं आपल्याला? म्हणजे मार्केटिंगचं कसं आहे, मार्केटिंगचा विषय माणसाला पाहिजे, माणसाला स्वभाव गोड पाहिजे, बोलणं चांगलं पाहिजे, त्यातनं मालाची क्वालिटी पाहिजे, मालाची क्वालिटी. आणि दुसरी जी चकनावाली आहेत का नाही स्नॅक्स करून इत्यादी, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, आपण देतो रिटेलला, रिटेल होलसेलवरनं रिटेलवाल्याकडे जातो, रिटेलवाला पॅकिंग करून हॉटेलला देतो. ह्याच्यात बराचसा कालावधी निघून जातो आणि पुन्हा हॉटेलवाल्यापाशी 8-10 दिवस माल राहतो, मग माल खराब होण्याचे चान्सेस आहेत. मग गिरायकाची ओरड येते. तसा आपला माल आता आपण आज तयार केलेला माल तर उद्या मार्केटला आहे, खराब व्हायचा समजच येत नाही. किती माणसांनी तुम्हाला आठवडाभर राहत नाही तिथं 15 दिवस हॉटेलला, खराब व्हायची ओरड आपल्याला एक पुढा पण माघार नाही. आज पण खराब लागतो माल म्हणून अशी चर्चा नाही. त्यामुळे आपल्या हॉटेल वाढली, आपले 300+ हॉटेल आहेत सध्या. अच्छा, आता ही हॉटेल कुठल्या कुठल्या परिसरातले आहेत 300? आता ही करमाळा तालुका असू द्या, माढा तालुका असू द्या, इकडे श्रीगोंदा असू द्या, इकडे पुणे जिल्हा असू द्या, लांब जातो, पंढरपूर असू द्या, आपण लांब जातो. असं म्हणजे 150 किलोमीटरच्या आसपास लांब गाडी आपली जाऊन माघारी. हे कसं नियोजन केलं जातं विक्रीचं? आता पहिले आपल्याला मोटरसायकल होती, आपण 4 चाकी घेतली की चाक नाही कोणाच घेतली. बरोबर आहे. मग तुम्ही आता 4 चाकीपर्यंत आलात. सुरुवातीला ती मोटरसायकल पण आपली नव्हती? मोटरसायकल नव्हती, आपल्या मित्राचीच होती मोटरसायकल. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही बाहेर विकत होतात तेव्हा तो कसा प्रवास होता ते थोडक्यात सांगा. हीच प्रवास की माणसाच्या मनात असलं तर करायचं म्हणतं काय करू शकत नाही माणूस. पण माणूस व्यवसायाला वेळ देत नाही. हो, माणसाला वाटतं ह्याच्यात गोष्ट त्याच्यात पैसे गावते, पण तो व्यवसाय बदलत जातो, त्यात कुठल्याच सक्सेस होत नाही. माणसाने प्रोडक्ट घेतला तर माणसाने पोचला पाहिजे, त्याला चव दिली पाहिजे, तेव्हा तुला रिटर्न परत घेईन गिरायक, परत मागणी आली तरच मग धंदा चालतो ना. आता माझ्याकडे लोक माल नेते ती, पण एकदा माल घेतली रिटर्न घेतच नाही. का घेत नाही ती त्यांना कळत नाही. जर थोडा वेळ दिला पाहिजे व्हायला, वेळ दिला पाहिजे. रिटर्न घेत नाही म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती रिपीट येतोय तेव्हा आपल्या प्रोडक्टची क्वालिटी बघून येत असतो. पण एखाद्याची जर व्यवसाय करायची मानसिकताच नसेल तर तो कशाला रिटर्न? नाही, मानसिकता आहे लोकांची, पण लोकांना लगेच जिंकलं पाहिजे. आता पहिल्या टायरला हॉटेलला कोणाच तरी माल घेतला असेल, त्यांनी का तुझा घ्यावा, त्याला वेळ दिला पाहिजे, माझा खाऊन बघ म्हणलं पाहिजे, चव दिली पाहिजे, टेस्ट दिली तर माणूस माल घेईन ना. कसं घेईन मालाला, तर ते थांबत नाही. ती तेवढा माल ऐकला मध्ये नको आता बस, ह्याच्यात काय नाही. पण जरा वेळ दिला, 15 दिवस जर वेळ ठेवता बरं माझ्या सांगण्यावर नाही सक्सेस झाला त्याच्याला आपण त्याचं मनचिंत काम आहे. त्याने 15 दिवस वेळ द्यावा माझ्या मनाने. ना पेट्रोल नको फिरणं नसतं, तू पदर फिर 15 दिवस फिर. रिटर्न ऑर्डर फोनच आला पाहिजे पुढच्या आठवड्यात. अगदी बरोबर आहे. मेहनत करणं गरजेचं, संयम ठेवणं गरजेचं आहे. माणसाला संयम नाही, खोटाने सांगतात होत नाही म्हणलं काही दुसरा ओळखणार. मोबाईलचा जमाना बघायचं, मोबाईल मध्ये दुसरा, त्याच्यामुळे सक्सेस होत नाही. दम दिला पाहिजे, कुठल्या बी असू द्या, कुठल्याही गोष्टी लगेच गिऱ्हाईक येत नसतं. मला एक सांगा सर, आता जर विचार केला तर जो व्यापारी वर्ग आहे तो आपल्याला गुजरातमध्ये दिसतो, कारण त्यांना व्यापार कसा करायचा हे माहिती आहे. नेमकं मराठी माणूस व्यवसायात मागे कुठं पडतो? त्यांच्याच कुठं आलं, मराठी माणसांना व्यवसाय करावा. त्यांनी कुठं गाड्या लावायच्या, टपरी करायची, 500-500, 1000-1000 घेऊन जायचे लोक करावं. किरकोळ माणसाच्या लक्षात कधी येईल, किती सांगावं माणसाला, किती ओरडून सांगावं, हा तरी माणसं ऐकत नाही. तुम्हाला सांगतो, धंदा करायला गेलं तर काय नाही, 500 रुपयापासून माणूस धंदा करू शकतो. पण धंदा करायचा म्हणून धंदा करायला नाही पाहिजे, धंद्याला वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे, अगदी धंद्याला वेळ दिला पाहिजे. धंद्याला वेळ दिला तर धंदा पैसा मात्र निश्चित 100% लिहून देतो तुम्हाला मी. पैसाच दिला पाहिजे त्या धंद्याने. आता एक लक्षात घ्या, आताचा जो वर्ग आहे साधारणपणे गव्हर्नमेंट जॉबकडे त्यांचा कल आहे. त्यांना असं वाटतं की त्याच्यातून आपल्याला जे मिळकत मिळणार आहे ती प्रत्येक महिन्याला मिळणार आहे, शाश्वत आहे. त्यामुळे कुठेतरी नोकरी आणि व्यवसाय जर तुलना केली तर काय वाटतं? नोकरीत काय सुद्धा होत नाही. नोकरीत तुमचं काय होणार, तुमच्या गाडीची EMI जाणार आहे, आणि तुमची भाजी आज वांग्याची, उद्या बटाट्याची, परदेशी वेगळ्या तुम्ही भाज्या बदलू शकता, तुमची प्रगती होऊ शकत नाही. तुम्हाला व्यवसायच करावा लागणार. अच्छा, मग ते कुठला व्यवसाय असतो, मी म्हणत नाही तुम्हाला हेच करा. बरोबर आहे. आता हा जो तुम्ही व्यवसाय करताय दिसतोय मात्र छोटा, पण याचा व्याप मात्र मोठा आहे. आता मी तुमच्यासोबत विक्रीसाठी आलो गाडीमध्ये बसून, तेव्हा माझ्या लक्षात आलं. बरोबर आहे का? काय व्याप ही करावाच लागतो. व्याप माणसाला वेळ तिथल्या द्यावा लागतो, त्यांना सांगावं लागतं हे असं आहे तसं आहे, तेव्हा ते माल जातोय, तसा जात नाही. बर, आता आपण किती गाडी भरली, किती वेळात खाली करून आलो आपण.
आता मागच्या वेळी जेव्हा आपण आलतो तेव्हा तुमची पॅकिंग मशीन अगदी छोटी होती, आता मोठी पॅकिंग मशीन आली, मोठी काय machine कारण आहे त्याचं? आता ही मशीन बद्दल सांगायचं म्हणलं का नाही, तर हे आपण मशीन घेतली बाजीराव मधनं, कोल्हापूर मधनं. हा, तर ही मशीन पहिली छोटी होती, तिच्यात ते 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम होत होतं, आणि हिच्यात आता 10 ग्रॅम ते 1 किलो होत आहे. म्हणजे आता कसं ऑटोमॅटिक मशीन आहे का? ऑटोमॅटिक मशीन आहे सगळी टोटल. कशी प्रोसेस असते याची? काय रोल वरनं लावायचा, वर माल 10 किलोचा वापर आहे त्याला, खालचं वरचं वेगळे बदलू शकतो आपण, रोल ऑटोमॅटिक कटिंग होतं त्याचं. म्हणजे वरती आपण 10 किलो माल टाकल्याच्या नंतर संपेपर्यंत काहीच बघायचं नाही, खाली बरंच राहायचं नसतं, वर संपलं तर मला बंद पडतं ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक बंद पडते. हा, किती ग्रॅमची सेटिंग केली आता ही? आता ही 18 ग्रॅम आहे, 20 ग्रॅम पुढे भरती, म्हणजे प्लास्टिक सहित 18-20 ग्रॅमची पुढे भरती, म्हणजे लमसम वजन पडतं, कमी जास्त वजन पडू शकतं. कारण शेंगदाणा जर जाडा लागला त्या टायमाला काट्याला पडणार ना, तर 20 ग्रॅम 22 ग्रॅम बी पडू शकतं. अच्छा, त्या सेटिंग्स आहेत पूर्ण. सेटिंग किती ग्रॅम पर्यंत होऊ शकते जास्त पॅकिंग? 1 किलो पर्यंत होऊ शकते ह्याच्यावर. 10 ग्रॅम त्याचं आतलं कर्ज असलं तर तेव्हा त्याचा स्टॉप इथं वर काढून ठेवला आपण. ही मशीन तुम्ही नवीन आणण्यामागं म्हणजे तुमचा कामाचा व्याप वाढलाय की काय नेमकं? मशीन काढून ठेवायचं तुम्हाला रिझन सांगतो. एक वाईट घटना घडली, आमच्या मंडळीचं बोट गेलं, बोट जाऊ द्या, पण मशीन विकायची का नाही, तर तिने आपल्याला माणसात आणलं, मग तिला काय विकायचं, म्हणून ती मशीन पण विकली नाही आणि चालू पण ठेवली नाही, असं केलं. वरती ठेवली फक्त. वरती ठेवली या, तिने आपल्याला माणसात आणलं, मग तिला विकायची कशी, आणि चालवायची का, मग तिने बोट गाडलं, मग चालवायची का, म्हणून पण ठेवली. आता हे शेंगदाणे तुम्ही पॅक करताय, असे किती प्रोडक्ट पॅक करताय या मशीन? टोटल प्रोडक्ट सगळं पॅक मध्ये किती तुम्ही प्रोडक्ट टाका, ग्रॅन्युअल आयटम फक्त तुम्हाला एका एकमेकाला चिटकणार, गरा बेरा मैदा असला तर नाही होतो, पण त्याला त्रास होतो, बाकी सगळं तुम्ही काय किराणा सुद्धा पॅकिंग करू शकता. आता मला एक सांगा की तुम्ही आता हे सगळं रोस्ट करताय, तुमच्याकडे रोस्टची मशीन आहे, पण ज्या लोकांना आता थोडक्यात गुंतवणूक करायची, म्हणजे फक्त त्यांना अशा प्रकारे बाहेर घेऊन फुटाणे खारी शेंगदाणे घ्यायचे, एक मशीन घ्यायची, पॅकिंग करायचं आणि बाहेर मार्केटला विकायचं, 1,00,000-1.25 लाखात करू शकतात, ते करू शकतात, 1,00,000-1.25 लाखात करू शकतात. कोणी एखादा इच्छुक जर करणार असेल आणि चांगला 10,000 जर माल घेत असेल तर माझा नंबर देतो तुम्हाला, त्यातनं तुम्ही माझ्याकडनं माल घेऊन सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्जिन मिळवून द्यायचं काम करतो मी, तुमच्या हॉटेलवाल्यासोबत सुद्धा बोलायची तयारी ठेवतो. नाही, मग तुम्ही त्यांना फक्त सुट्टे देणार काही? सुट्टे नाही, आपण असा पॅकिंग आउटर देणार, एक पुढं असं 10, 20, 25, 50, 100 काय लागेल, आपण 10 पैसे फक्त धंदा करतो, का तर मराठी माणूस महागाई बाबा पुढं उत्तर येईल म्हणून सहकार्य, बाकीच काहीच विषय नाही आपला. बरोबर. आपलं चांगलं झालं तर आपल्या बरोबर 4 जणांना चांगलं झालं तर अजून देव काहीतरी करीन. कर बाला तो हो बाला. मी आज खराब माल कोणी उद्या जायचंच नाही म्हणलं कशाला, चलन पुन्हा महिन्यांचा गेलं तर घेईन का कोण, घेणार नाही. ब्रँडेड माल ठेवतो सगळा, बॉबी असू द्या चांगल्या कंपनी, नाचणी पापड असू द्या, तर मग बघितलंच मग असे रामबंधूची, म्हणजे माल जे आपल्याकडे जे तयार होत नाही ते आपण बाहेरने घ्यायला बी करत नाही. रोस्टेड माल चांगल्या पद्धतीत, रोस्टेडवर आपला जास्त बरं, आपल्याला रोस्टेडच पाहिजे. ऑइल फ्री माल जास्त कसा तयार करायचा, चिवडा तयार करायचा, डाळी तयार करायची, त्या फुटाण्यात येते, त्या शेंगदाणे येते, म्हणजे माणसाला तिखट आणि गोड दोन्ही पण टेस्ट पण मिळेल पाहिजे आणि ऑइल फ्री मिळेल पाहिजे. बरं, याला तर मागणी कुठे? बरं, जे 25 प्रोडक्ट तयार करतात याला मागणी कुठे कुठे? आता हॉटेल रेस्टॉरंट बार तर आहेच, पण रोस्टेड जे माल आहे का ना जास्त पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जास्त चालतो. मागणी आपल्याला ऑनलाईन 10-10, 5-5 किलो खायचं, 4-4, 5-5 महिने, 6 महिने मालाला काय होत नाही, असा राहतोय. फक्त प्लास्टिक मध्ये मला बरणीत एखादं इयरबड ठेवलं, 1 नंबर माल राहतो. होलसेल मध्ये कुठे कुठे विकताय आता? होलसेल आपल्या करमाळा, जेऊर आहे, टेंभुर्णी आहे, कुर्डुवाडी आहे, बऱ्याच ठिकाणी होलसेल असा माल जातो. म्हणजे असा बल्क मध्ये जातो जास्त, 50-50, 60-60 हजाराची ऑर्डर येते त्या. शेंगदाणे खार शेंगदाणे 100 किलो, फुटाणे 50 किलो असं. म्हणजे आता आपण गाडी खाली गेली तसं त्यांना थोडी किरकोळ ऑर्डर पाहिजे ते आपण मागणार का तसं. हे जे शेंगदाणा पॅकिंगचा जो व्यवसाय आहे, आपण साधारणपणे युपी बिहारी जे लोक बघतो, हात गाड्यावर एक लाकूड असतं ते ठेवते, शेंगदाणे विकते, तर अहो त्यांचं स्वतःचं काहीच नसतं, गाडा सुद्धा त्यांचा भाडे नाही असतो. तुम्हाला सांगतो, माल बी आमच्या सारख्याकडनं कोणाकडे काय, फक्त लोकांची दिशाभूल करणे बस. मग आपल्यातला का करू शकत नाही, शिमिटावर जाऊन 500 मिळण्यापेक्षा चावलं बसून का 500 कमवू शकत नाही. तर पण माणसाला लगेच पैसे पाहिजे, लगेच पैसे, लगेच कोण देत असतं, त्याला जरा थोडं कष्ट करावं लागेल, त्याला वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. व्यवसायाची सुरुवात कशी केली पाहिजे नेमकं? व्यवसाय तर तुम्ही कसा बी करू शकता, स्वतः हँड मशीनने पॅक करून लोकल माल घेऊन बी पॅकिंग करून, पण लोकल माल घेतला की तुमचं लगेच तुम्ही लॉस मध्ये जाता, पुन्हा माल घेत नाहीत माणसं माल. कारण का कधी माल आलाय दुकानदारापाशी, एक होलसेलरवाल्यापाशी जातो, पुन्हा रिटेलवाल्यापाशी येतो, रिटेलवाल्याकडं तुम्ही खरेदी करणार, तुम्ही पॅकिंग करणार, पुन्हा हॉटेलवाल्यापाशी राहणार. मग ह्या मालात इकडं त्याच्या खराब व्हायची कालावधी इकडेच संपून जाते सगळी. मग तुम्ही गिरायकाला काय देणार त्या हॉटेलमध्ये बसले, मग तुमचं खराब नाव तयार झालं की मग खराबच होणार. त्यापेक्षा सोपा पर्याय, फ्रेश माल देतो, ताजा माल देतो आणि अगदी स्वस्तात देतो. माझ्याकडनं घ्या, वा उद्योजक करा, काय धंदा करायचा.
आता हे काही कंपल्सरी नाहीये, पण बऱ्याचशा लोकांना कमी गुंतवणुकीत अहो कमीत कमी त्यांनी त्याला आयडिया असतो तर घ्या बाबा माझ्याकडे 2-4 बाऱ्या, मग त्याला इनवा कुठं माल चांगला मिळतोय, कुठनं घ्यावा, कुठं पॅकिंग करावा, कशात काय मिळतंय. आणि स्वतःला तुम्हाला सांगतो, माल माझ्याकडनं जर घेतला तर माझ्याकडनं जर 10 प्रकार घेतलं तर 5 प्रकार त्याच्या हाय भांड्यात, हाय किचन मध्ये त्याच्यात आपण कारची आयडिया देऊन त्याला देऊन टाकणार. हाय त्याच्या किचन मध्ये काही जाणार नाही, फक्त रॉ मटेरियल आणायचा 500 रुपयाचा आणि त्याच्यापासून 5,000 रुपये कमवायचे. बरं, आता 1:30 वाजलेत रात्रीच्या सर, फूड पॅकिंग करताय, झोपता कधी? झोपतो मी 4 वाजता रोज. 4 वाजता कोणते, म्हणजे पहाटे 4 वाजता? पहाटे 4 वाजता झोपतो. संध्याकाळच्याला मी 6 वाजता इथं घरी येतो मालिकून. माल तयार करून आम्ही 3 जण घेतो आतमध्ये. आम्ही सगळी जेवण करतो मिळून सगळेजण. जेवण करून मग ह्यांचं काम ह्यांचं वेगळं असतं. तिथनं पुढे मी 4 वाजेपर्यंत पॅकिंग करतो. 4 वाजता झोपतो. सकाळी 11ला मी उठतो. तवरी 2 जण उठून भरलेल्या 12च्या पुढ्या बारक्या पुढं करायचं, असं पॅकिंग करायचं आणि 1 जणांनी गाडीवरून मला ताईट ठेवायची. बरोबर. मी उठायचं, आंघोळ करायचं, जेवण करायचं, गाडी घेऊन चाललाय. काय कष्ट अपार आहे, विक्री व्यवस्थापनापासून ते अगदी व्यवसाय उभा करण्यापर्यंत तुमचा कष्ट अपार आहे. परंतु आता मॅडमची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभत आहे. म्हणजे काय मॅडमचा काय रोल आहे याच्यामध्ये? मॅडमचं तर बघा बाबा, अर्धांगणी म्हणजे अर्ध काम तर केलंच पाहिजे, करावंच लागतंय. त्यांना वेळ आहे झोपायला, ती सकाळच्या लवकर उठतात तर लवकर झोपतात. मी उशिरा झोपतो तर उशिरा उठतो. पण तुमच्या अनुपस्थितीत विक्रीसाठी गेल्यानंतर चालूच असतं, पॅकिंग चालू असतं. काय काय राहतं शिल्लक, मग पॅकिंग चालूच असतं करायला. मशीनात बॉबी असतं आणि आमच्या हाताने पॅकिंग काहीच नाही, सगळं मशीन पॅकिंग आहे. सगळं बारकी काय शूट वेगवेगळं आहे ठेवलं. की आत्ताचा जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढते, नोकऱ्यांची संख्या कमी होते. त्यामुळं आता हे जे तुम्ही व्यवसाय उभा केलाय, की गावगाड्यात असे छोटे छोटे जर लघु उद्योग उभा राहिले तर त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. त्यामुळं तुम्ही काय सांगाल सर? रोजगार तर होईल, रोजगार नाही पाहिजे लोकांना, मोबाईल पाहिजे. रमी सर्कल पे आ जाओ ना बाहेर असं म्हणते लोक, आणि रमी खेळत बसते मोबाईलवर. ऑनलाईनचा जमाना निघाला सगळा. कशाला रमी, कशाला काय, काम करा ना. काम केलं तर पैसे मिळतात. रमी सर्कल मध्ये पैसे नाही, कशात पैसे नाही.